वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर आज आपण पाहणार आहोत ह्या महिन्यातील पौष महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थी बद्दल माहिती आणि काय उपाय करायचे याच्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊयात. तर पौष महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला लंबोदर संकष्टी चतुर्थी म्हणतात. या दिवशी गणपतीची पूजा करून उपवास केला जातो. संकष्टी चतुर्थीला काही उपाय केल्याने बुद्धी, ज्ञान आणि समृद्धी प्राप्त होते. तर चला तर मग आपण जाणून घेऊया संकष्टी चतुर्थीला कोणकोणते उपाय करायचे ह्याच्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया. तर कुटुंबातील आनंद आणि सुख समृद्धी यात वाढ व्हावी यासाठी चतुर्थीला विघ्नहर्ता श्री गणेशाला मोदकाचा नैवेद्य दाखवावा आणि ओम गण गणपती नमः, ओम गण गणपती नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. असे केल्याने कुटुंबात आनंदी वातावरण राहील आणि सुख समृद्धी घरात नांदेल, वृद्धी होईल, जीवनात प्रगती व्हावी अशी मनोकामना असल्यास गणपतीला रोली आणि अक्षतांनी तिलक करावे. आणि दुसरा उपाय आपण आता जाणून घेऊयात. तर जर आपण आपला जीवनसाथी कोणत्याही कारणामुळे काळजीत राहत असेल आणि ज्यांचा प्रभाव आपल्या नात्यावर देखील पडत असेल, तर आज म्हणजे संकष्टी चतुर्थीला एक कच्चा स्तुती धागा घेऊन गणपती समोर ठेवावा आणि ओम विघ्नेश्वराय नमः या मंत्राचा तुम्ही 11 वेळा जप करू शकता. नंतर देवाची प्रार्थना करून दोऱ्याला 7 गाठी बांधून स्वतःजवळ ठेवावा. असे केल्याने आपल्या साथीदाराची सर्व काळजी दूर होईल. आता आपण तिसरा उपाय जाणून घेऊया. तर आपल्या व्यवसायात काय अडचणी, संकट वारंवार येत असतील तर त्यांच्यासाठी हा उपाय आहे. तर व्यवसाय संबंधी समस्यापासून मुक्ती हवी असल्यास गणपती मंदिरात जाऊन हिरवे मूग दान करावे आणि गणेश चालिसाचा पाठ करावा. ते तुम्ही 3 वेळा, 5 वेळा, 11 वेळा, 21 वेळा हे तुम्ही करू शकता. आणि चतुर्थीला असे केल्याने व्यवसायातील अडचणी, संकटे हे दूर होतात. आता आपण तिसरा उपाय जाणून घेऊयात. जीवनात बल कायम ठेवू पाहत असाल आणि बहादूर म्हणून आपली ओळख राहावी अशी इच्छा असल्यास गणपतीची विधिविधानाने पूजन करावे आणि गणपतीला लाल सिंदूर अर्पण करावा आणि गोड तुपाचा नैवेद्य दाखवा. असं केल्याने समाजात आपल्याला मान सन्मान आणि बल प्राप्ती होते असं म्हणतात. आणि आणि गणपतीचा ही आपल्यावरती आशीर्वाद राहील हे उपाय केल्याने. आता आपण पुढचा उपाय पाहणार आहोत. आपल्याला जर ऑफिसमध्ये सिनियर कडून आणि बॉस कडून अधिकाऱ्यांकडून जर आपल्याला वारंवार त्रास, अपमान होत असेल तर त्यांच्यासाठी हा उपाय मी सांगणार आहे. तर प्रत्येक चतुर्थीला तुम्ही गणपतीला पाया पडून गणपती समोर आसन मांडून बसावे आणि मग श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः या मंत्राचा तुम्ही नामजप 21 वेळा करू शकता. हा जप पूर्ण झाल्यावर देवाला म्हणजेच गणपतीला जास्वंदीचे फूल अर्पण करायचं आणि कार्यस्थळावर आपले संबंध म्हणजेच ऑफिसवरती जिथं तुम्ही काम करत आहात तिथले संबंध आपल्या उच्च अधिकाऱ्यांकडून चांगले राहावेत यासाठी गणपती बाप्पाला आपल्याला प्रार्थना करायची आहे. तर ह्याचा पुढचा उपाय आहे. जर दाम्पत्य जीवनात म्हणजेच नवरा बायकोत वारंवार कटकटी भांडणं होत असतील, दोघांचे पटत नसेल तर त्यांच्यासाठी हा उपाय मी सांगणार आहे. जर दाम्पत्य जीवनात गोडवा टिकून राहावा अशी जर तुमची इच्छा असेल तर गणपतीची पूजा करताना हा उपाय तुम्ही करू शकता. हळदीत थोडं तूप टाकून देवाला तिलक म्हणजेच गणपती बाप्पाला आपल्याला तिलक करायचं आहे आणि देवासमोर तुपाचा दिवा लावायचा आहे. याने नात्यातील गोडवा टिकून राहील. नातेसंबंध ही नवरा बायकोतील सुधारतील. आणि पुढचा उपाय आहे, जर कुटुंबात आपल्या सुख समृद्धी जर आपल्याला टिकवावी असं वाटत असेल, तर कोणतेही संकट अडचणी येऊ नये असं वाटत असेल तर प्रत्येक संकष्टी चतुर्थीला विघ्नहर्ता श्री गणेशाला मोदकाचा नैवेद्य दाखवावा आणि ओम गण गणपती नमः, ओम गण गणपती नमः या मंत्राचाही तुम्ही 108 वेळा नामजप करू शकता. असे केल्याने कुटुंबातील वातावरण हे आनंदी राहतं, सुख समृद्धी घरात येते, मनशांती लाभते.
तर हाही उपाय तुम्ही संकष्टी चतुर्थीला करू शकता. तर आता पुढचा उपाय आपण जाणून घेणार आहोत. तर आपल्याला आपल्या जीवनात प्रगती व्हावी असे वाटत असेल, घरी भरभराट व्हावी असं वाटत असेल आणि आपल्या जीवनात कोणतेही अडचण येऊ नये असं वाटत असेल, तर हा उपाय आपण विघ्नहर्ता गणेशाला करायचा आहे. तर कोणतीही मनोकामना पूर्ण करण्यासाठी रोली आणि अक्षतांनी तिलक गणपती बाप्पाला करायचा आहे. सोबतच गणेश मंत्र म्हणायचा आहे आपल्याला. तर हा मंत्र आहे, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. हा मंत्र तुम्हाला 11 वेळा म्हणायचा आहे आणि गणपती बाप्पाला प्रार्थना करायची आहे. आता पुढचा उपाय आहे, जर मुलांना अभ्यासात कोणतीही वारंवार अडचणी येत असतील आणि प्रगती होत नसेल, तर मुलांसाठी हा उपाय करायचा आहे. तर अभ्यासात वारंवार अडचणी किंवा कॉलेजमध्ये किंवा शाळेत प्रवेशासाठी आपल्याला वारंवार अडचणी येत असतील, तर हा उपाय त्यांच्यासाठी आहे. तर नारळावर लाल रंगाचा कपडा गुंडाळावा आणि मनात आपली मनोकामना व्यक्त करत नारळ गणपतीच्या चरणी अर्पण करावे. असे केल्याने सर्व समस्या नाहीशा होतात आणि गणपती बाप्पाला तुम्ही प्रार्थनाही करू शकता. आता पुढचा उपाय आहे विद्यार्थ्यांना. हा उपाय आहे विद्यार्थ्यांसाठी. तर ज्यांना विद्याक्षेत्रात प्रगती करायची आहे, तर त्यांच्यासाठी हा उपाय आहे. तर प्रत्येक संकष्टी चतुर्थीला विद्यार्थ्यांनी दुर्वाच्या 7 जोड्या तयार करून गणपती मंदिरात अर्पण करायच्या आहेत आणि कापुराने गणपतीची आरती करायची आहे. असे केल्याने शैक्षणिक क्षेत्रात विशेष यश मिळतं असं म्हणतात आणि आपल्याला आपले इच्छित काम म्हणजेच कोणत्याही क्षेत्रात तुम्ही असाल तर तुम्हाला यश मिळू शकतं ह्या सेवेने. माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटनवरती प्रेस करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.